तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लई भन्नाट हाय आपली यारी. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम. सवेरे सवेरे यारों से मिलने घर से दूर चले हम. रुके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम. स्कूल चले हम, स्कूल चले हम. हो दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं. कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं. दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है, इससे हमको जीने की वजह मिलती जाती है. रुके से ना रुके हम, मर्जी से चले हम. बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम. स्कूल चले हम, स्कूल चले हम. हो
सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे येणे सुखे रुचे एकांताचा वास येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायेत वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे आकाश मंडप पृथ्वी आसन आकाश मंडप पृथ्वी आसन रमिते थे मन क्रीडा करी कंथाकुमंडल देह जीवले से रोप लावियले द्वारी जीवले से रोप लावियले द्वारी कयाचा बेलू गेला गगनावरी कयाचा बेलू गेला गगनावरी मोगर फुलाला मोगर फुलाला मोगर फुलाला मोगर फुलाला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला सुस्वागतं 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 सुस्वागतं
बसायचं आहे, विद्यार्थी बसायचं आहे. नमो उषत्कालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम् नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा 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 सत्यं शिवं टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात टिक टिक वाजते डोक्यात धडधड वाढते ठोक्यात सकारात्मक विचार देणारे अशी आहे आपल्या अध्यक्षांची ओळख. नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करणारे आपले गुरु नीता आवटी सर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. बदल घडवून आणतात. प्रेरणास्थान असलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे संजय कुमार पाटील यांना मी स्वीकारावे अशी विनंती करते. व तसेच प्रमुख पाहुणे असलेले आपचे शिक्षक वृंद व सर्व शिक्षकेतर यांनी करावे असे मी त्यांना विनंती करवे. शब्दाच्या रूपानं विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रेमदास खरात आणि मोनिका मगदूम यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. शारदा सूरदेव कर जोरमा
नवचेतना विश्वास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे आणि माननीय सर्व संचालक मंडळ आणि आपले मित्र मैत्रिणी त्यांना माझा नमस्कार. आई वडिलांनंतर आपल्या आयुष्याला आकार देतात ते आपले गुरु असतात आणि आपण मनातल्या सगळ्या गोष्टी एकमेकांना शेअर करतो ते आपले मित्रमैत्रिणी असतात. या दोघांच्या शिवाय आपलं आयुष्य अधुरच असतं. वर्षामागून वर्षे सरतात. करिअर, शिक्षण, करिअर, लग्न, मुलंबाळ या धकाधकीच्या जीवनात आपण सगळे विखुरले गेले आहोत. एकमेकाची कित्येक वर्ष आपली भेटी झालेली नाही आहे आणि एकमेकाचे चेहरे पण ओळखत नाही. आता बघितल्यावर आपल्याला असं वाटतं की हा आपल्या वर्गात होता किंवा ही आपल्या वर्गात होती, हे आठवत पण नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपल्या फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप वगैरे आपली ओळख होते. मग आपल्याला सगळं शाळेतल्या गोष्टी सगळ्या आठवायला लागतात. म्हणजे आपण शाळेत काय काय खोड्या केलेल्या असतात, शिक्षकांचं, मॅडमांचं चिन्ह मारणं किंवा आपण बेंचवरनं उड्या मारणं, बेंचवर झोपा काढणं, चोरून डबा खाणं किंवा मोकळ्या वेळेत पुढे फळ्यावर जाऊन काहीतरी लिहित बसणं, अशा बऱ्याच खोडी आपल्याला आठवत असतात. आहेत भरपूर अजून, पण एवढ्या मी सांगत नाही. या सगळ्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि कित्येक जवळजवळ 2 महिने आपण यासाठी प्रयत्न करत आहोत. म्हणजे सगळेजण फोन कॉल करत आहेत, कॉन्टॅक्ट नंबर घेऊन बऱ्यापैकी सगळेच प्रयत्न सगळ्यांचे चालू आहेत. यासाठी आपला हा कार्यक्रम आयोजक म्हणजे संपन्न होण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज तो सुवर्णक्षण आज आलेला आहे. त्या सुवर्णक्षणाचा आज सगळ्यांनी आपण आनंद घेतला आहे आणि जे काय आज काय कार्यक्रम होतील ते सगळ्यांनी सहभाग घेऊन आनंद लुटायचा आहे. त्याबद्दल मी मैत्रीबद्दल एक सुंदर विचार सांगते. फूल सुकते, गवत वाळते, पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते. कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं. मैत्रीरूप वृक्षाला आयुष्यभर जपायचं असतं. परत एकदा आदरणीय गुरुजन वर्ग आणि माननीय संचालक मंडळ आणि आपले मित्रमैत्रिणींचा या कार्यक्रमात मी सहर्ष स्वागत करत आहे. थँक्यू सो मच. आपण आलात, आनंद वाटला. आपण आलात, आनंद वाटला. शब्द असतात मोठे सुंदर आणि त्यांची जादू त्याहूनही सुंदर. खरे तर आपणच आम्हा विद्यार्थ्यांचे जनक आणि शिल्पकार सुद्धा. तुमच्यासारखी माणसं रोज रोज मिळत नसतात. त्यासाठी फक्त गेट टुगेदर सारख्या कार्यक्रमांचे योगायोग असावे लागतात. गेट टुगेदर सारख्या कार्यक्रमांचे योगायोग असावेच लागतात.
समाजसेवा करतो. तो सध्या अमेरिकेत US युनिव्हर्सिटीमध्ये असतो. तो ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर म्हणून एका कंपनीमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम करतोय. त्याच्या मिसेस पण MBA आहेत, त्या पण जॉब करतात आणि त्याला 3 मुले आहेत. एक मुलगी आता 7वीला आहे, छोटी आहे ती आता सिनियर KGला गेली आणि छोटा मुलगा आता 3 वर्षाचा आहे. हां, तिचा सत्कार आपल्या विद्यार्थी भगिनी मोनिका मगदूम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आणि आपली उपस्थित शिक्षकवृंद आणि इथे जमलेल्या माझ्या वर्गमित्रांनो, खरोखर ज्याच्या डोक्यामध्ये ही संकल्पना आली की 25 वर्षानंतर आपण भेटावं, त्या विचाराला प्रथम सलाम. दुसऱ्यांदा ज्यांनी हे सगळं नियोजन केलं, वेळ दिला, 2 महिने ज्यांनी परिश्रम केलं आणि सर्वांच्या शिवा खाऊन असू दे. म्हणतो आणि आता एक नंबर सांगतो की आपला असाच आहे, असा ग्रुप राहावा आणि आपण सर्वजण एकत्र राहून आपल्यासाठी सगळ्यांना कुणाला अडी अडचणी असतील तर एकमेकांसाठी मदत करून आपण सर्वांना सहकार्य करावे. केस पांढरे झालेले चेहरे आहेत, अर्धे चक्की झालेले चेहरे आहेत. पण ह्या चेहऱ्यामागचं जे हसूचं जे कारण आहे की आपण सगळे एकत्र आलो, एवढ्या वर्षांनी भेटतोय आपण, ते मनात जे म्हणतो ना आपण जुन्या आठवणींचे आपण पेटारे ओपन केलेत आणि फुलबागसारखी मनं उडत आहेत आपली. आपण शाळेमध्ये पण असंच बसून एकमेकांकडे बघून हसायचो, म्हणजे कारण नाही लागायचं. आज पण तुम्ही एकमेकांकडे बघितलं की आपणच हसू येतो, म्हणजे त्याला काही कारण नाही लागत. आजच्या आयुष्यात आपण हे अनुभवत नाही. म्हणजे शाळेतले दिवस खरंच जे होते ते फक्त आपण आठवतोय आज, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला इतका आनंद मिळतोय. तर मी आपले जे आपण जे आज आहोत, घडलो आहोत, त्याच्यात सगळ्यात मोठा आपल्या गुरुवर्यांचा हात आहे. तर ते माननीय वंदनीय सगळे गुरु आपल्या इथे आज भेटलेत. पुन्हा एकदा आपण त्यांना भेटलो, आपलं नशीब आहे, आपण पुन्हा सगळ्यांशी भेटतो आहोत. खूप मोठा दिवस आहे. ज्यांनी हा डे ठरवला आणि प्रत्यक्षात आणला त्यांचे सगळ्यांचे आभार, सगळ्या शिक्षकांचे आभार. सर्वांचा सुद्धा मनापासून आभार आहे. शाळेबद्दल जर ठीक आहे, आमचा घरचा बिझनेस म्हणजे पहिला ओम DTP सेंटर म्हणून होता. फारशी चांगली नव्हती, पण त्यातूनच आम्ही हे करत आला स्टेप बाय स्टेप. मग सुरुवातीला आम्ही स्क्रीन प्रिंटिंगचं वगैरे चालू केलं, त्यानंतर मोबाईल लॅमिनेशन आणि बरेच सगळे छोटे छोटे बिझनेस झाले. मग त्याच्यानंतर मग प्रिंटिंग प्रेस मोठ्याने चालू झाल्यानंतर मग बुकला चालू झालं. मग सर आता मी सांगते मी कर्नाटकात राहते. आम्हाला सगळ्यांना भेटल्यानंतर तर त्याचा अनुभव द्विगुणित झाला. आणि सर NaOH+Cl NHCl असं होतंय हे मी आज माझ्या मुलगीला शिकवू शकते. अजून पण ती होत असं म्हणणं निश्चित आनंद होईल. काय असं म्हणणार या गिळा आणि पडा हे नको असं. आणि ऑफिसला जातोय आनंद राहू. लग्नानंतर 5, 10, 20, 25 वर्ष झाले, तरुण सांगायचे महाराज म्हणायचे कदाचित वाद होते, भांडण होते. 5-25 वर्षांनी आता 25 वर्ष आहे, कडाक्याचं भांडण होतं. तरुण सांगायचे महाराज म्हणायचे या भांडणामध्ये एकाने जर अग्नी झालं, दुसऱ्याने पाणी वाटलं, अमृत सुटली. दोघांनी अग्नी झालं, घर पेटायला वेळ लागणार नाही. दोघांनी पाणी होऊन उपयोगाचं नाही. एकदा काट्याविना गुलाबाची बाग फुलली, कीटकाने बागच पसरली. कुछ खट्टा कुछ मीठा असा असावं. भूतकाळातला आनंद घ्या, वर्तमान काळातला आनंद अतिशय घ्या. आता तुम्ही इथं आला, बाकी सगळं तुम्ही विसरला, आनंद घ्यायला. दररोज सकाळ रामदास सांगून जातात, जगद्गुरू संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचार वेच करी. चांगल्या मार्गाने पैसा जमवा आणि खर्च करताना योग्य त्या कारणाला खर्च करा. त्या पैशाचे आपण ट्रस्टी आहोत, विश्वास आहोत असा आता विचार करा. आम्ही सुरुवातीला अतिशय दुःखात आर्थिकदृष्ट्या, पण आम्ही मनानं अतिशय आनंद होतो, अतिशय आनंद होतो. त्यावेळी अंकलीकरांच्या मळ्याकडे जाताना, आमच्या चेअरमॅनांच्याकडे मळ्याकडे जाताना ओढा लागत होता. त्या ओढ्याच्या वेळी त्यावेळेची परिस्थिती बघून मला हे वाक्य सुचलं आणि आयुष्यभर ते वाक्य मी जपलेलं आहे. आटलेल्या ओढ्याकडे
असलेल्या ओढ्याकडे संस्कृती टिकली, धर्म टिकेल, धर्म टिकला की देश टिकेल. आमच्या सगळ्यांचे संस्कार असल्यामुळे तुमच्याजवळ कुणावरही व्यसन नाही ही आम्ही अपेक्षा करतो. 31 डिसेंबरला फॅमिलीच येत आला होता, तिचा मुलगा, त्याची पत्नी आणि तो. साधारण 27 वर्ष भेटल्यानंतर गळ्यात पडला आणि रडायला लागला. रडता रडता तो एक वाक्य बोलला, कांबळे आपण किती वर्षानंतर आपण भेटतोय, कदाचित ती आपली शेवटची भेट असेल. ती महामार्गावर जो अपघात झाला, बस पेटली, त्यात 27 माणसं जळून खाक झाली. त्यापैकी तो एक होता, त्याची बायको. सकाळी भेटलेला मित्र संध्याकाळी आपल्या सोबत असेल का नाही माहित नव्हतं. आणि जिथंच करायचं, पहिला ट्रायल ट्रॅक घेऊ, मग कंटिन्यू करू. ट्रायल ट्रॅकला म्युझिक प्ले झालं की दोन्ही हातानं 2 वेळ चिटकी वाजवायची, दोन्ही हातानं 2 वेळ चिटकी, 1 वेळ टाळी. बघा 1 2 3 1 2 आवाज वाढव. थोडीशी अंगात ढील द्या आता.
जमाले 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 हा हे 3 म्हटल्यानंतर एक पाय पुढे टाकायचा 3 ला 1 3 ला 2 जमाले जमाले फक्त ते जागेवर बनवून करायचं खाली एक वर वर्षातनं 9 दिवस आपल्याला काय काम नसते ते वेळ की आपले हेच चालू असते दोन्ही हाताना सायकल खूप छान केलं सगळ्यांनी बसायला जिथं आहे तिथे आवाज कमी हम साथ साथ आहे आठवड्यातून 7 वेळा कधीही टीव्ही लावा छान छान एकदम जोरदार टाळ्या पाटलांचा बैलगाडा पाटलांचा बैलगाडा थोडं जसं जमतं तसं करा करायचं नाही आउट एक आउट थांबा जागेवरची ताई तिथं कुणी बोलून ऍडजस्ट करू नका इथून पुढच्या सगळ्या स्टेप जागेवर उभं राहून करा पुढची स्टेप जो गाणं का बंद केलं 1 2 3 बस बस शेवटच्या 2 स्टेप जो बलून तुमच्या चेहऱ्यावर आहे
तो म्युझिक स्टार्ट झाल्यानंतर होता पहिल्या स्टेपला म्हणजे परत पाठीवर घ्यायचा. 1 2 म्युझिक स्टार्ट. लास्ट आणि फायनल विनर स्टेप झाली का? शिस्त शिस्त शिस्त. जरा पुढे पुढे गरमी जास्त आहे त्याच्यामुळे जास्त नको हे करायला. सगळ्यांनी वेळ काढून आज आपण इथं बऱ्याच वर्षांनी भेटलेलो आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 2 महिन्यापासून जे काही मित्रांनी किंवा मुलींनी सुद्धा जे काही आपल्याला म्हणजे सहकार्य केलेलं आहे फोनच्या माध्यमातून ग्रुपच्या माध्यमातून त्या सर्वांचं मी आभार मानतो. आणि अशा चांगल्या रीतीनं आपल्याकडं हा कार्यक्रम पूर्ण व्यवस्थितपणे पार पडला हे आपलं परत आणि सगळ्यांचा आभार मानतो. आणि सगळे स्टाफ आपल्याला आनंदाने इथंपर्यंत आले आणि त्यांनीसुद्धा आपल्याला व्यवस्थित सपोर्ट केला त्यांचंही आभार मानतो. त्याच्याशिवाय जे कोणी आपल्याला ज्ञात अज्ञात जे कोण असतील त्यांचंही आभार. थँक्यू. ग्रुप काढण्यापाठीमागचा उद्देश असा आहे की आपण बरेच जण व्यावसायिक आहोत. त्या व्यवसायाचा एकमेकांना फायदा व्हावा, ग्रुपमध्ये आपलं बॉन्डिंग टिकून राहावं, चर्चा व्हावी, कोणाचा एखाद्याचा व्यवसाय असेल त्या व्यवसाय वाढीसाठी आपली मदत व्हावी हा एक ग्रुपचा मोठा उद्देश आहे. त्या उद्देशाने आपला ग्रुप चिरंतन टिकत राहावा हे सर्वांना एक विनंती आहे. आणि सर्वांनी अशाच पद्धतीनं अनेक कार्यक्रम अरेंज करू, भले 1-2 वर्ष लागतील पण ग्रुप असाच टिकला पाहिजे एवढी विनंती. तो खरोखरच वेळेत वेळ काढून परगावासन असू दे लांबून असू दे आणि जे नियोजन केलेत सचिन बनकर असतील, प्रमोद हवळे असतील, त्यात इकडं आपली सुरेखा असेल, प्रांजली, स्वाती, सगळ्यांचीच नावं काय घेणार नाही. रात्री अहोरात्री अक्षरशः काल रात्री डायससाठी प्रमोद हवळे, प्रेमदास खरात असू द्यात, प्रमोद दीपक आमचं राजू कोल्हापुरासनं झाडून नंदू इथं उतरून घेतले हे पण सांगायला पाहिजे. लक्षात ठेवा, झाडं आणली, JCP लगेच व्हॉट्सअपला आलं, लगेच JCPची व्यवस्था झाली, झाडाची व्यवस्था झाली, सगळं खरोखरच छान आणि अतिशय सुंदर.
रंग